नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आपली BEd CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे. आता आपल्याला प्रतीक्षा आहे आपल्या हॉल तिकीटची. आपले हॉल तिकीट आल्यानंतर कशाप्रकारे आपल्याला ते डाउनलोड करून घ्यावं लागतं, तसेच आपले जे हॉल तिकीट आहेत, जी एक्झाम आपली 27, 28 व 29 मार्च 2026 रोजी होणार आहे, या अनुषंगाने हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपल्या BEd CETची ऑफिशियल वेबसाईट म्हणजे cetcell.mahacet.org. आपण CETcell जरी टाईप केलं आणि सर्च केलं असता या पेजवरती येतो. इथे आल्यानंतर आपल्याला cetcell.mahacet.org असं एक पेज दिसतं, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागतं. लॉग इनमध्ये आपल्याला सर्व बाबी पाहायला मिळतात. तर लॉग इन करण्यासाठी CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 याला आपल्याला क्लिक करावं लागतं. याला आपण क्लिक करूया. क्लिक करताच परत आपण एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि ह्या पेजवरती आपल्याला जो आपला रजिस्टर्ड ईमेल ID आहे तो इथे एंटर करावा लागतो. पासवर्ड एंटर करावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला साइन इन याला क्लिक करताच आपण त्या पेजवरती पोहोचतो, जिथं आपल्याला ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट या संदर्भात टॅब पाहायला मिळतात. आपण साइन इन याला क्लिक करताच येथे पोहोचलेलो आहोत. येथे पोहोचल्यानंतर आपल्याला पाहता येते CETcellचा लोगो, CETcellचं कोटेशन आणि त्यानंतर 2026-27 यासाठी असणारं हे पेज असलेलं आपल्या इथे पाहायला मिळतं. वरती स्क्रॉल करूया. CET रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रोफाईल टॅब आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, जी की ज्याला आपण कॅप म्हणतो, ती अजून सुरू झालेली नाही आहे. त्यानंतर आपल्याला इथे हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड ही टॅब पाहायला मिळते. याला क्लिक करताच आपल्याला परत एक टॅब उघडी झालेली पाहायला मिळते. यामध्ये विविध कोर्सेसचे आपल्याला नावं दिसतात. त्यामध्ये आपण ज्या कोर्सला इन्व्हॉल्व आहोत, हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd आहे. परीक्षेच्या अगोदर साधारणतः 6 ते 7 दिवसात आपल्याला हॉल तिकीट अपलोड झालेले पाहायला मिळतात. आपली एक्झाम जी आहे ती 27, 28 आणि 29 या 3 तारखांना एक्झाम होणार आहे. एक्झाम जी आहे ती 3 सत्रामध्ये आहे, म्हणजेच सकाळ सत्र, दुपार सत्र आणि इव्हिनिंग म्हणजेच सायंकाळ सत्र. दररोज 3 पेपर होतील. तर आपले हे 3 पेपर दररोज 3 आणि 3 दिवस परीक्षा, म्हणजेच तब्बल 9 पेपर होणार आहेत. तर आपले हॉल तिकीट 7 दिवसानंतर आपल्याला इथे डाउनलोडसाठी उपलब्ध असलेले पाहायला मिळतील. आपल्या कोर्सचं नावसुद्धा इथं हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला BEd जनरल, ELCT आणि स्पेशल ही टॅब इथे उपलब्ध झालेली पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र, हॉल तिकीट आल्यानंतर हॉल तिकीट आपल्याला अशा प्रकारे दिसेल. त्यामध्ये CETcellचा लोगो, CETcellचं कोटेशन, तसेच हे हॉल तिकीट जे आहे मागील वर्षीचं म्हणजेच 2025चं आपल्याला पाहायला मिळतं. हॉल तिकीटला ॲडमिट कार्ड हे दुसरं नाव आहे. तर BEd जनरल CET, स्पेशल CET यासाठी असणारे हे हॉल तिकीट आहे. त्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सर्वप्रथम कॅन्डिडेट्स फुल नेम, आपल्याला विद्यार्थ्याचं पूर्ण नाव पाहायला मिळतं, जे आपण इथे हाईड केलेलं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचा रोल नंबर, तोच त्याचा युजर ID आहे, म्हणजेच परीक्षेमध्ये आपल्याला रोल नंबर युजर IDच्या जागी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड दिलेला असतो तो पासवर्ड इथे आपल्याला हॉल तिकीटवरती पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन डेट आणि टाईम ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आपल्या हॉल तिकीटवरती डेट ऑफ एक्झामिनेशन आपल्याला आलेली पाहायला मिळते. त्यानंतर एक्झामिनेशनचा टाईम, म्हणजे ती सकाळच्या सत्रात आहे, दुपारच्या सत्रात आहे का सायंकाळच्या सत्रात आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी एक्झाम आहे, ह्या हॉल तिकीटमधील एक्झाम सकाळी 9 ते 10, 10:30 म्हणजे 1.5 तास आपला पेपर असतो, 90 मिनिटाचा. तर ती पाहायला मिळते आपल्याला. पण एक्झाम जरी 9 वाजता एंटर असते, चालू होणार असेल, तरी आपल्याला 9 वाजता तिथे जायचं नाही आहे. रिपोर्टिंग टाईम आपल्याला वेगळा दिलेला असतो. रिपोर्टिंग टाईम ॲट द सेंटर, दॅट इज एक्झामिनेशन सेंटर, इथं आपल्याला 7:30 पाहायला मिळतो. म्हणजे तब्बल 2 तास आपल्याला अगोदर तिथं रिपोर्ट करायचा आहे, जायचं आहे. त्यानंतर गेट क्लोजर टाईम, 8:30ला गेट काय होईल, क्लोज होईल आणि 8:30ला एकदा गेट जर क्लोज झालं तर
CET सेलच्या आदेशानुसार कोणासाठीही गेट उघडलं जात नाही. म्हणजेच आपल्याला 8:30 नंतर आपली परीक्षा जरी 9 वाजता सुरू होणार असेल तरी 8:30 नंतर आपल्याला प्रवेश दिला जात नाही. ज्याची परीक्षा दुपारच्या सत्रात असेल, सायंकाळच्या सत्रात असेल तर त्यांना प्रत्येकाला असंच आहे, 2 तास अगोदर रिपोर्ट करायचं आणि एक्झामच्या अर्धा तास अगोदर गेट क्लोज. बहुतांश विद्यार्थ्याचे मागील वर्षी पेपर देणं बाकी राहिले कारण त्यांना गेट क्लोजर टाईमच्या अगोदर जाता आलं नाही. गेट क्लोजर टाईम पास झाल्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर ते तिथं पोहोचले आणि त्यांना परीक्षेला मुकावं लागलं. ह्याचीही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. आपल्या गेट क्लोजर टाईम, त्यानंतर रिपोर्टिंग टाईम ॲक्युरेट वेळेत आपण तिथं जाणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या हॉल तिकीटवर आपली लँग्वेज जी आहे, क्वेश्चन पेपर लँग्वेज पाहायला मिळते. ती म्हणजेच इंग्लिश, मराठी, नेम ऑफ द कोर्स, BEd जनरल अँड स्पेशल याचं हे हॉल तिकीट आहे. आपलं जनरल तिथं असेल ते चेक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथं आलेला पाहायला मिळेल. त्यानंतर रिझर्वेशन वगैरे बाबी आपल्याला इथं दिसत आहेत. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे आपला CET एंट्रन्सचा जो परीक्षा आहे त्याचा ॲड्रेस. तर हा ॲड्रेस जो आहे आपल्या ह्याच्यावरती म्हणजेच आपल्या हॉल तिकीटवरती येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेला त्या ॲड्रेसला जायचं आहे. यानंतर हॉल तिकीटवरती आपला फोटो असतो जो की आपण इथे हाईड केला आहे, आपली साईन असते आणि त्यानंतर एक सूचना आपल्याला इथे पाहायला मिळते, ती म्हणजेच प्लीज अफेक्स युअर रिसेंट फोटोग्राफ दॅट इज कलर फोटोग्राफ अँड साईन ॲक्रॉस इट. तर आपल्याला इथे काय करायचं असतो, आपला परत एक फोटो पेस्ट करायचा आहे म्हणजे चिटकवायचा आहे आणि त्यावरती एक तिरपी साईन करायची आहे. तर अशा प्रकारचं आपलं हॉल तिकीट असणार आहे जे की परीक्षेच्या अगोदर 6 ते 7 दिवसापूर्वी आपल्याला डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. आणि डाउनलोड कुठून करून घ्यायचं आहे तर ते आपल्या लॉग इनमधून. यासाठी आपला लॉग इन ID पासवर्ड जो आहे आपण व्यवस्थित कन्झर्व करून ठेवावा, तो कोणालाही डिस्क्लोज करू नये, म्हणजे दाखवू नये, सांगू नये. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. आपल्याला सर्व अपडेट ह्या वेळेत मिळतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.